त्याचा पाठपुरावा नेमका कशा प्रकारे पाठपुरावा केला आहे आणि काय नेमकं उघडीत आलं? मी देश पातळीवरती अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असून मी या भारत देशाचं नेतृत्व करतोय. या देशामध्ये विविध आदिवासींच्या बोगस जात पडताळणीचे दाखले जाती दाखले कोणी घेत असत त्याविरुद्ध आवाज उठवतो. आदिवासींच्या विविध समस्या अन्याय अत्याचारावर आवाज उचलतो. ते करत असताना ठाणे शहरामध्ये सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून खऱ्या आदिवासीच्या पाठीत खंजीर खुपसून बोगस आदिवासी असलेली सुरेखा चव्हाण सूर्यवंशी यांना तिथं जाणून बुजून तिकीट देण्यात आलं. कारण शिवसेना शिंदे गटाला खऱ्या आदिवासीला तिथं ST आदिवासी जागेवरती निवडून द्यावं चढवतं. कारण शिवसेना शिंदे गट हा आदिवासी विरोधी आहे या माध्यमातून सिद्ध होतो. त्यामुळे जसं मला समजलं अशा व्यक्तींनी तिथं तिकीट घेतलंय फॉर्म भरलाय तर त्या कागदपत्राच्या आधारे धुळे जात पडताळणी समितीला मी पत्रव्यवहार केला आणि तात्काळ यांचं दिलेलं प्रांताधिकाऱ्यांनी दिलेलं जातीचा दाखला हा तात्काळ जप्त करावा आणि रद्द करून तात्काळ सुरेखा चव्हाण उर्फ सूर्यवंशी यांना अवैध घोषित करावे. तर मी खरंच जात वैधता आदिवासी जात वैधता प्रमाणपत्र समितीचे आभार मानतो की त्यांनी खऱ्या आदिवासीला न्याय देऊन बोगसांना धडा शिकवला आणि ज्यांना आदिवासीचं सर्टिफिकेट पाहिजे ज्यांना आदिवासींचं आरक्षण पाहिजे त्यांनी हे स्वप्न कधी पाहू नये. परंतु यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेमध्ये जे आहेत अवैध जात प्रमाणपत्र आढळलं होतं परंतु त्यांच्यावर पुढे कारवाई जी आहे ती अजूनही अद्याप झालेली आहे. अजूनही ते सभागृहामध्ये कायम आहे. तुम्ही काय नेमकं पाठपुरावा करणार आहे बाबतीत? कोण मुंब्रामध्ये काही नगरसेवक आहेत त्यांचं काय झालंय इथं सत्तेचा दुरुपयोग. गोरगरीब आदिवासी आवाज उचलायला गेला तर त्याचा निर्णय दाबायचं काम हे गुंड लोक करतात त्यांच्या पक्षाची. आणि आदिवासी माणूस हा तुम्हाला माहिती आहे लाजरा बुजरा आहे, गरीब माणूस आहे. या ठाण्याचे दैवत या महाराष्ट्राचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने आदिवासींना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आदिवासीच्या जमिनी जर ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा टिकल्या आदिवासीच्या जमिनीचं संरक्षण जर झालं आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे झालं आणि त्यामुळे आदिवासींना दिघे साहेबांचा खूप मोठा आधार होता. परंतु त्यांचा निधनानंतर आदिवासी हा वाऱ्यावरती राहिला. परंतु केदार दिघे साहेबांच्या माध्यमातून त्या आदिवासींना एक आधार मिळाला. खरंच मी केदार दिघे साहेबांचा आभार मानतो. जिल्हाधिकारी असतील किंवा आयुक्त असतील त्यांची तुम्ही भेट घेणार का? त्यांना पत्र व्यवहार काही करणार का? आणि कारवाई नाही केली तर पुढे जात वैधता समिती धुळेने जिल्हा अधिकाऱ्यांना ऑलरेडी पत्र पाठवलेले. हेच पत्र त्यांना पाठवलेले की तात्काळ तुम्ही त्यांना अपात्र घोषित करा. हे हा निकाल पाठवलेला आहे. आणि तरी जर मान्य जिल्हाधिकारी जर याच्यावरती कारवाई करत नसेल तर आम्हाला मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सर्व आदिवासींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभा करावं लागेल आणि शिवसेना शिंदे गटाचं मान्य जिल्हाधिकाऱ्यांचा आम्हाला तिथं तीव्र निषेध करावा लागेल.